देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक नगरी पुणे यांना जोडणारा देशातील पहिला एक्सप्रेसवे म्हणून मुंबई पुणे एक्सप्रेसवे नावाजला गेला खरा। पण या एक्सप्रेसवेला खरंच एक्सप्रेसवे म्हणायचं का, हा खरा प्रश्न आहे। कारण आंतरराष्ट्रीय पातळी तर सोडाच, पण इंडियन रोड काँग्रेसचेही निकष इथे पाळले जात नाहीयेत आणि त्यामुळेच गेल्या 14 वर्षात या रस्त्याला मृत्यूचा सापळा असं नाव पडलंय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेला खरंच एक्सप्रेसवे म्हणायचं का, हा प्रश्न इथं प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात सहज उभा राहतोय। कारण एक्सप्रेसवे म्हणून जे काही निकष असतात, अशा बहुतेक नियमांची इथं सर्रास पायमल्ली होतीये। खरं तर भारतीय हवामानाला सिमेंटचा रस्ता फारसा अनुकूल नाही असं वारंवार बोललं गेलंय, पण इथं अख्खा रस्ता सिमेंटचा केला गेलाय। म्हणजेच रस्त्यापासून तर अगदी वेगवेगळ्या चिन्हांपर्यंतचे नियम बासणात गुंडाळले। एक्सप्रेसवेवरील अपघातातून बाल बचावलेल्या उद्योजक DS कुलकर्णी यांच्या म्हणण्यानुसार याला एक्सप्रेसवे म्हणणं चुकीचं आहे। मुळामध्ये त्याला एक्सप्रेस हायवे म्हणणं हे चुकीचं आहे। त्याचं कारण की एक्सप्रेस हायवेचे फॉरेनचे रूल सोडून द्या, परदेशात एक्सप्रेस हायवेला जे रूल्स असतात ते सोडून द्या। भारतामध्ये इंडियन रोड काँग्रेस नावाचं त्याची संस्था आहे की ते हायवे कसे असावेत, एक्सप्रेस हायवे कसे असावेत याचे रूल्स केलेले आहेत। त्यातलं कुठल्याही रूल्सप्रमाणे त्यांनी बांधलेलं नाही। हा त्यावेळेला गरजेनुसार बांधलेला आहे, तर त्याचे जे एक्सप्रेस हायवे म्हणायचे स्लो हायवे म्हटलं असतं तर ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल। लोक एक्सप्रेस वे आहे म्हणजे जणू काही मला इथं जोरात पळायलाच जागा दिलेली, प्रचंड स्पीडने, अशा स्पीडने गाड्या चालवतात आणि रोड त्याला डिझाईन केलेलं नाही। मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या DSKंनी या अपघातात त्यांचा 20 वर्ष साथ दिलेला नीरज हा चालक गमावलाय। त्यानंतर त्यांनी तज्ज्ञांसोबत चर्चा करून एक्सप्रेसवेचे अक्षरशः वाभाडे काढलेत। इंडियन रोड काँग्रेसचे निकष पायदळीत उडवलेत। एक्सप्रेसवे शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध नाहीये। बोगद्यांची रचना चुकीच्या पद्धतीने केली गेली आहे। दुभाजकांची अपेक्षित उंची बहुतेक ठिकाणी दिसत नाही। धोकादायक वळण कमी करण्यासाठी डोंगर तोडणं आणि वळणाची त्रिज्या निर्दोष आखणं गरजेचं आहे। दिशादर्शक फलक योग्य जागेवर आणि निर्दोष करावे लागणार। पूर्वी अपघात म्हटलं की नियतीचा खेळ वाटायचा, पण आता अपघातातील मृत्यूंना नियती नव्हे तर तांत्रिक चुका जबाबदार आहेत हे वेळोवेळी सिद्ध झालंय। आता ग्राफिक्सच्या माध्यमातून घेऊया एक्सप्रेसवेवरील अपघातांच्या मालिकेचा आढावा। मृत्यूचा एक्सप्रेसवे, वर्ष 2014, एकूण अपघात 123, मृतांची संख्या 152, जखमींची संख्या 213। वर्ष 2015, एकूण अपघात 119, मृतांची संख्या 108, जखमींची संख्या 395। वर्ष 2016, जानेवारी ते जुलै दरम्यान एकूण अपघात 106, त्यापैकी मृतांची संख्या 88, जखमींची संख्या 148। त्या रस्त्याची क्वालिटी मेंटेन करण्याची सोय, तिथे जर खड्डे पडले असतील तर तातडीने ते बुजवण्याची सोय, या कुठल्याही सोयी योग्य प्रकारे आपल्याला होताना दिसत नाही। फक्त टोल वसुली मात्र ज्या पद्धतीत अगदी करायला पाहिजे त्या पद्धतीत चालू आहे असं दिसतंय। या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत। काही अपघात प्रोन स्पॉट्स आहेत, त्या स्पॉट्सला काही गोष्टी करणं अपेक्षित आहे, याच्या संबंधीचे अनेक पत्रव्यवहार झालेले आहेत, परंतु तिथेही त्या वेगाने काम होताना दिसत नाही। पुरेशी जागरूकता नसणं, सदोष वाहनं चालवणं आणि रस्त्यांवरील नियमांची माहिती नसणं या गोष्टीही अपघाताला पूरक ठरणाऱ्या आहेत। त्यामुळे वाहन चालकांनाही प्रशिक्षण असणं गरजेचं आहे। असं असलं तरी एक्सप्रेसवेच्या त्रुटींवर दुर्लक्ष करता येणार नाही, हेही तितकंच खरं। अमोल कविटकर, जय महाराष्ट्र, पुणे।